बेळगाव येथील ट्रॅफिक पोलीस आणि नागरिक पोलिसांच्या वतीने सोमवारी सकाळी 12 वाजता रस्ता सुरक्षितता सप्ताहास सुरुवात करण्यात आली। या निमित्ताने पोलीस भवनामध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बेळगावचे पोलीस आयुक्त एस रविकुमार, पोलीस उपायुक्त अनुपम कुमार अग्रवाल, KLAचे जयसिंग तसेच सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुण तसेच ट्रॅफिक पोलीस अधिकारी उपस्थित होते। प्रारंभी माहेश्वरी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून या उपक्रमाला साथ दिली। यावेळी विद्यार्थ्यांचे आणि रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त एस रविकुमार अपघात कसे टाळावेत या संदर्भात काढण्यात आलेल्या माहिती पत्रकाचे उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। यावेळी पोलीस उपायुक्त अनुपम कुमार अग्रवाल अपघातासंदर्भात घेण्याची काळजी तसेच नियमासंदर्भात माहिती देताना ತಾಯಿ ಮಗುನ ರೋಡ್ ದಾಟಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। ಮಗು ಯಾವುದೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಕೈ ಬಿಡಿಸ್ಕೊಂಡು ಓಡೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ರೋಡ್ಗೆ। ಒಂದು ಲಾರಿ ಬಂದು ಮಗುನ ಹತ್ತಿಸುತ್ತೆ, ನಾನು ಕಣ್ಣಾರೆ ನೋಡಿದ್ದೀನಿ। ಆ ಮಗುವಿನ ದೇಹ ಕ್ಷಣಾರ್ಧದಲ್ಲಿ ರೋಡ್ ಮೇಲೆ ಒಂದು ದೋಸೆಯಾಗಿ ಬಿದ್ದಿದೆ, ಚಪ್ಪಟೆ, ಫುಲ್ ಚಪ್ಪಟೆ। ಅದು ಎರಡನೇದು, ಒಂದು ಟ್ರಕ್ ಒಂದು ಜೀಪನ್ನ ಹಿಂಗೆ ಹೊಡೆದು ಎಳ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ರೋಡ್ ಕೆಳಗೆ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಬಿಡಿಸಿರುತ್ತೆ। ನಮಗೆ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತು, ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಗದ್ದೆ ತುಂಬ ನೀರಿತ್ತು, ಟ್ರಕ್ ಮಾತ್ರ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಅಂತ ಯಾರೋ ಹೇಳಿದ್ರು। ಒಳಗೆ ಏನಿದೆ ಅಂತ ನಾವು ಗಾಡಿಯನ್ನು ಬೇರ್ಪಡಿಸಿ, ಎರಡು ಗಾಡಿಗಳನ್ನ ಬೇರ್ಪಡಿಸಿ ನೋಡಿದ್ರೆ ಈ ಜೀಪ್ ಒಳಗೆ 29 ಡೆಡ್ ಬಾಡಿ, 29 ಡೆಡ್ ಬಾಡಿ। ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಯ ಡೆಡ್ ಬಾಡಿ, ಬಟ್ಟೆ ಒಣಗಾಕ್ತಿರಲ್ಲ, ಬಟ್ಟೆ ಒಣಗಾಕಿದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಈ ಕಡೆ ಒಂದು ಬಟ್ಟೆ ಈ ಕಡೆ ಒಂದು ಬಟ್ಟೆ ಇರ್ತದೆ ಕಮ್ಮಿ ಮೇಲೆ, ಆ ಥರ ಕಮ್ಮಿ ಮೇಲೆ ನೇತಾಡ್ತಾ ಇತ್ತು ಒಂದು ಬಟ್ಟೆ। ಇನ್ನೊಂದು ಬಟ್ಟೆ, ಇನ್ನೊಂದು ಡೆಡ್ ಬಾಡಿ ಇಲ್ಲಿಂದ ಹರ್ಕೊಂಬಂದು ಇಲ್ಲಷ್ಟೇ ಒಂದಿತ್ತು, ಇಲ್ಲಿಂದ ಪೂರ್ತಿ ಹರಿದೋಗಿತ್ತು ಬಟ್ಟೆ, ಸಾರಿ ಬಟ್ಟೆ ಅಲ್ಲ, ದೇಹ, ಮನುಷ್ಯನ ದೇಹ। ಇದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಅಂದರೆ ಇಷ್ಟು ಗುರುವಾಗಿದೆ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ನಾನು ಮಾತಾಡ್ಬಿಡ್ತೀನಿ, ನೀವು ಕೇಳ್ಬಿಡಿ। ಬಹುಶಃ ಇಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯಾರು ಕೂಡ ಟ್ರಾಫಿಕ್ ವೈಲೇಷನ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ। ನಾವು ಖುದ್ದಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು 500 ಜನ 300 ಜನ ಇದ್ದೀವಿ, ಟ್ರಾಫಿಕ್ ವೈಲೇಷನ್ ನಾವು ಮಾಡೋದಿಲ್ಲ। ನಮ್ಮ ಕಣ್ಣೆದ್ರಿಗೆ ಎಲ್ಲಾದರೂ ಟ್ರಾಫಿಕ್ ವೈಲೇಷನ್ ಆದರೆ ನಾವು ಬೇರೆಯವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತೀವಿ, ಪೊಲೀಸರಿಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂತ ನಾವು ಒಂದು ಸುಸಂಸ್ಕೃತ ನಾಗರಿಕರಾಗಿ, ಸಿವಿಲೈಸ್ಡ್ ಸಿಟಿಸನ್ ಆಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗೋಣವಾ? ಆಗ್ಬೋದಾ? ಅಗ್ರಿ? ಹೋಗ್ತೀರಿ? ಹೋರಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ? ಹಾಗಾಗಿ ರೋಡ್ ಸೇಫ್ಟಿ ಅಂತ ಏನಿದೆ, ರಸ್ತೆ ಸುರಕ್ಷಾ, ಅದು ನಮ್ಮ ಸಬ್ಜೆಕ್ಟು। हॅलो, या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुण हे आपले मनोगत व्यक्त करताना गेल्या अनेक वर्षापासून शहरात पोलीस खात्याच्या वतीने रस्ता सुरक्षितता सप्ताह पाळण्यात येतो। खास करून शालेय विद्यार्थ्यांना तसेच रिक्षा चालकांना यावेळी प्रशिक्षण देण्यात येते। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी आणि रिक्षा चालक उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून शहरात पोलीस खात्याच्या वतीने रस्ता सुरक्षितता सप्ताह पाळण्यात येतो। खास करून शालेय विद्यार्थ्यांना तसेच रिक्षा चालकांना यावेळी प्रशिक्षण देण्यात येते। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी आणि रिक्षा चालक उपस्थित होते।